सासू म्हणजे सारख्या सूचना. बरं का, सासू म्हणजे सारख्या सूचना, सून म्हणजे सूचना नको ना. जरी नावात असे विरोधाभास तरी नातं यांचं आहे एकदम खासम खास. सासूची शिस्त सुनेला सारखी टोचते. सासूची शिस्त सुनेला सारखी टोचते, तरी घराण्याचा वारसा चालवताना पदोपदी तिला सासूच आठवते. येता सून म्हणे मुलगा झाला परका. बरं का, येता सून म्हणे मुलगा झाला परका, परी साधता संवाद सखीशी म्हणे माझी सून लाखात एक. बरं का, प्रतीक्षेनंतरच मुलांबा लागतो चविष्ट. खरं तर प्रतीक्षेनंतरच मुरांबा लागतो चविष्ट. अखेर तू तू मी मी विसरत नात्यात मैत्री होते घनिष्ठ. सूचनांच्या खेळाचा येताच यांना क्षीण, सहजच उलगडत जाई नात्यांचा अर्थ नवीन. सामंजस्याचा सूर म्हणजे सासू आणि सुविचारांची नवज्योत म्हणजे सून. तर मंडळी, सासू सुनेचं हे नातं किती छान या कवितेतून मांडलेलं आहे. म्हणजे अगदी तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना म्हणतात ना, अगदी तसंच आहे हे. आणि ही कविता स्नेहल बाकरे यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. खूप छान अशी कविता आहे. प्रत्येक सुनेच्या आयुष्यामध्ये सासूबरोबरचे क्षण आणि सासूच्या आयुष्यामध्ये सुनेबरोबरचे असे मजेशीर क्षण येत असतात. तुमचे सुद्धा असेच अनुभव आम्हाला शेअर करा आणि कविता कशी वाटली हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि हो, काव्य सखीवर जसं प्रेम करताय तसंच प्रेम करत राहा.